श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेला आता खूपच रंजक वळण येताना आपल्याला दिसणार आहे. तर आपण पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट्स जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इकडे आपण बघतोय कोर्टात अस्मिताच्या बाजूने निकाल लागलेला असतो आणि सगळेच घरी परत जातात आणि सायली ही प्रतिमा आत्याकडे जाणार असते. तर सायलीला आता खूपच विचार असतो. सायली खूपच विचारात पडते की नक्की आपलं आणि तन्वीचं काय नातं आहे हे आता ती शोधण्यासाठी सायली फारच विचार करते आणि एक एक युक्ती करत जात असते. मात्र आता योग्य त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतानाच अचानक मधुभाऊंना शुद्ध आलेली आहे. मधुभाऊंना शुद्ध तर आलेली आहे, पण मधुभाऊ या सगळ्या पुराव्यांसकट असं काहीतरी महाभयंकर सत्य इकडे सायलीला सांगणार आहेत की त्यानंतर मात्र आता इकडे प्रतिमासुद्धा चांगलीच हादरणार आहे. मुळातच मधुभाऊंची भेट घेण्याची आयडिया किंवा मधुभाऊंना सगळं विचारण्याची आयडिया प्रतिमाचीच असते. कारण प्रतिमाला असं काहीतरी जाणवलेलं आहे की त्यामुळे ती आता सायलीला घेऊन इकडे मधुभाऊंच्या इथे आलेली आहे आणि त्यांच्या हातात पेन आणि पेज देऊन सत्य काय आहे ते लिहून घेण्याचा प्रयत्न आता तिने केलेला असतो. आणि मधुभाऊंनी सत्य आता सांगितलंय आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मालिकेचा खूप मोठा ट्विस्ट आता समोर आलेला आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय आणि तसेच इकडे आता प्रियाच्या बाबतीत दुसरी महाभयंकर गोष्ट घडलेली आहे. ही दुसरी महाभयंकर गोष्ट प्रियाला पूर्णपणे आतून उद्ध्वस्त करून टाकणार आहे आणि ते म्हणजे इकडे आता ज्या आपल्या अश्विनने कोर्टामध्ये दिलेलं एक ॲप्लिकेशन, असं अश्विनने कोर्टामध्ये काय ॲप्लिकेशन दिलं आहे की ज्यामुळे प्रिया आता चांगलीच घाबरणार असते आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता अडकत चाललेली आहे. नक्की काय घडलंय, कसं घडलंय आपण व्हिडिओमध्ये बघूच. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर आपण पाहिलंच की सचिन दीक्षित हा किती खोटारडा आहे. त्याने अस्मिता, चैतन्य आणि तसेच सगळ्या सुभेदारांवरती जे काही खोटे आरोप लावले होते ते सगळे आरोप आता एकाच झटक्यात अर्जुनने कोर्टासमोर सगळे पुरावे सादर करत पुसून टाकलेले असतात. तर त्या पुराव्यांवरून सचिनच किती वाईट आहे हे सिद्ध करून अस्मिताला पोटगी सकट डिवोर्ससुद्धा मिळवून दिलाय आणि अशा प्रकारे अस्मिताला न्याय मिळालेला असतो आणि सचिन मात्र खूपच घाबरलेला असतो. तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं किल्लेदारांच्या घरी प्रतिमा आत्या सायलीची वाट पाहत असतात. प्रतिमा आत्या म्हणतात, अजून कशी आली नाही सायली? तर सुमन काकू म्हणतात, येईल हो वहिनी, कारण अर्जुन म्हणाला आहे ना कोर्टातील कामकाज झाल्यानंतर तो घेऊन येईल म्हणून, मग तुम्ही काळजी नका करू, सायली येईलच. प्रतिमा आत्या म्हणतात, हो, मला तर सायली कधी येते असं झालंय. मी सायलीसाठी खूप सारी निशिगंधाची फुलं काढून ठेवलीत, तिला आवडतात ना. आणि दूधवाल्याला पण सांगितलंय की उद्यापासून जरा जास्तीचं दूध दे. सायलीची मला अगदी मनापासून काळजी घ्यायची आहे, तिला काहीच कमी पडू द्यायचं नाही आहे. त्याचवेळी दरवाजावर एक व्यक्ती येतो आणि म्हणू लागतो की किल्लेदारांचं हेच घर ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो, काय काम आहे आणि तुम्हाला कोणी पाठवलंय? तर ते म्हणू लागतात की मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी पाठवलेलं आहे. साहेबांच्या मिसेस इथेच राहायला येणार आहेत ना? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो, पण तुम्हाला का पाठवलं त्याने? तर तो म्हणू लागतो, इथे असणाऱ्या सगळ्या फर्निचरच्या टोकांना त्यांनी सेफ्टी गार्ड बसवायला सांगितलेलं आहे. आता हे ऐकून प्रतिमा आत्यांना धक्काच बसतो. प्रतिमा आत्या म्हणतात, सेफ्टी गार्ड? तर ते म्हणतात की हो, साहेबांच्या मिसेस इथेच राहणार आहेत ना, मग त्यांना कुठल्याही फर्निचरचं टोक लागू नये यासाठी साहेबांनी मला हे काम सांगितलेलं आहे. तर प्रतिमा आत्या म्हणतात, बरं ठीक आहे, पण यामध्ये काय आहे? ते तर म्हणू लागतात, या बॉक्समध्ये बॉटल आहेत. साहेबांनी मला या बॉटल जागोजागी भरून ठेवायला सांगितलेल्या आहेत आणि एवढंच नाही तर बाथरूममध्ये अँटी स्लिप पॅड बसवायला सांगितलेला आहे. आता हे ऐकून प्रतिमा आत्यांना हसायलाच येतं. तर त्या म्हणू लागतात, मॅडम, मी माझ्या कामाला सुरुवात करू का? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो चालेल, काहीच हरकत नाही. आता ते कामाला निघून जातात. तर प्रतिमा आत्या हसतच सुमन काकूंना म्हणतात, सुमन,
अगं बघ ना, अर्जुनला सायलीची किती काळजी आहे. अर्जुन सायलीची इतकी काळजी घेतोय जसा काही या जगात तो एकटाच बाबा होणार आहे. सुमन काकू म्हणतात, असू देत ना ओ वहिनी, असा नवरा मिळायला पण भाग्य लागतं. आता मात्र प्रतिमा आत्या त्यांच्या विचारात हरवून जातात. सुमन काकू प्रतिमा आत्यांना विचारतात, काय झालं वहिनी, कोणत्या विचारात हरवून गेलात? तर प्रतिमा आत्या म्हणतात, बघ ना ग सुमन, आज जर तन्वी असती तर ती आज अर्जुनची बायको असली असती आणि आज ती सुद्धा गरोदर असली असती ना. मग एक आई म्हणून मी तिचे किती लाड केले असते, तिचे सगळे हट्ट पुरवले असते. पूर्ण आईंची सुद्धा हीच इच्छा होती ना की अर्जुन आणि तन्वीचं लग्न व्हावं. पण आज तन्वीच्या जागी सायली आहे. पण त्या ठिकाणी तन्वी असती तर अर्जुनने अशीच काळजी घेतली असती ना. मी सुद्धा तिची खूप काळजी घेतली असती. तर सुमन काकू म्हणतात, सायली सुद्धा तुम्हाला तुमच्या मुलीसारखीच आहे ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो, तर पण तन्वीची आठवण यायची काही राहत नाही. पण आता काय करणार, आता तर पर्यायच नाही आहे. यांनी तर आता फरमानच काढलंय की तन्वीचा शोध घ्यायचा नाही. मग काय, विषय संपला. प्रतिमा त्यांच्या मनाला खूपच वाईट वाटून घेत असतं. सुमन काकूही दुःखी होतात, कारण प्रत्येकाला अजूनही तन्वीची आठवण येतच असते, तिची उणीव भासत असते. तर प्रतिमा म्हणते, जाऊ दे, पण आपल्याला आता सायलीची काळजी घेता येते आहे ना, तिचे लाड करता येत आहे ना, मग झालं तर. सुमन काकू म्हणतात, हो ना, आता सायली इथे असेपर्यंत तुमच्या मनाला वाटतील तेवढे तिचे लाड करून घ्या, तिचे सगळे लाड पुरवा. प्रतिमा आणि सुमन काकू खुश असतात. आता सायली प्रतिमा आत्याकडे येते आणि तन्वीच्या खोलीत जाते. तन्वीच्या खोलीत जाऊन एक एक वस्तू बघत असते. तर प्रतिमा आत्या सायलीच्या हातामध्ये एक कॅसेट देतात आणि म्हणू लागतात, ही लहान तन्वीच्या बोबड्या आवाजातील शुभं करोतीची कॅसेट आहे. आता ज्यावेळी सायली ती कॅसेट प्ले करते आणि त्यातील तो तन्वीचा आवाज ऐकते, त्यावेळी मात्र सायली अस्वस्थ होते. आता हा आवाज ऐकल्यानंतर सायली प्रतिमा आत्यांना प्रश्न करत म्हणते, प्रतिमा आत्या, तुमची खात्री आहे का की हा आवाज तन्वीचाच आहे? तर प्रतिमा आत्या म्हणतात, हो, असं म्हणत प्रतिमा आत्या तिथून निघून जातात. तर सायली म्हणते, असं का वाटतंय की हा आवाज माझा आहे? पण खरंच हा आवाज माझा असेल तर ते मला कोण सांगेल? आता सायलीच ही खरी तन्वी आहे हे सायलीला सत्य कोण सांगेल? आणि हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आणि तो आवाज ऐकल्यावरती आता पुन्हा पुन्हा प्रतिमा आत्याला सायली विचारायला लागते, प्रतिमा आत्या, खरंच ही तन्वीची कॅसेट आहे का? ही खरंच तन्वी आहे का छोटी? असं विचारल्यावर प्रतिमा आत्या म्हणते, का ग, काय झालं? म्हणजे तुला आता इकडे असं का वाटतंय की मी आता तुला दुसरंच काहीतरी कॅसेट ऐकवेल? यावरती ती म्हणते, नाही प्रतिमा आत्या, मला आता ना कुणास ठाऊक पण असं विचारावंसं वाटलं. ती आता पूर्णपणे काहीच प्रतिमा आत्याला सत्य सांगत नाही. कारण उगाचच या सगळ्यामध्ये जर का आता प्रतिमा आत्या घाबरल्या किंवा त्यांना असं काहीतरी समजलं आणि त्यानंतर त्यांना वाईट वाटायला नको, म्हणून ती काहीच बोलत नाही आहे. आणि त्यानंतर प्रतिमा आत्या मात्र विचार करतात, सायली, काही प्रॉब्लेम आहे का? का तू आता इतकी का घाबरली आहेस? यावरती सायली म्हणते, नाही प्रतिमा आत्या, घाबरलेली नाही आहे मी, मला आपलं असंच विचारावंसं वाटलं. सायली जरी आता म्हणत असली तरी प्रतिमाला लक्षात आलंय काहीतरी गडबड आहे. सायलीच्या प्रेग्नन्सीमध्ये तिला आता त्रास होतोय का? तिला कसला त्रास होतोय? प्रतिमाला उगाचच चिंता लागून राहिलेली असते. आणि इकडे सायली चिंता करते आहे की ती सांगते, हा आवाज तर माझाच, मला आता तो सारखा सारखा आवाज लहानपणी, म्हणजे हा आवाज माझाच होता असं मला का वाटतंय? मी लहानपणी असंच बोलायचे, मला का वाटतं हे सगळं? कारण आता हा आवाज मी मधुभाऊंकडे गेल्यावरती सुद्धा त्या ह्याच आवाजामध्ये कित्येक वेळेला शुभम करोती वगैरे म्हटलेला आहे. आणि असं असताना हा आवाज तन्वीचा कसा काय असू शकतो? नाही नाही, काहीतरी माझ्यासोबत चुकीचं घडतंय का? कोण या प्रश्नांची उत्तरं देऊ शकेल? आता असं मात्र ती विचार करते. आणि त्याच वेळेला प्रतिमा सुद्धा आता आपल्या लेकीसाठी देवाजवळ जाते. आणि देवाजवळ आल्यावरती मग आता ती इकडे प्रतिमा देवासमोर हात जोडून उभी आहे. आणि हात जोडून उभी राहत प्रतिमा देवाला साकडं घालते आहे. आणि ती देवाला सांगते आहे, काय चाललंय? म्हणजे आता माझ्या मनामध्ये सतत तन्वीच्या बद्दलचे असे काही विचार येत आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतंय की आता सायलीच्या बाबतीत काही अन्याय करते का मी? मला आता सतत असं का वाटतंय की माझी तन्वी असती तर
आज इतकीच असती माझ्या तन्वीला अर्जुन पती म्हणून मिळाला असता. हे करून मी सायलीच्या बद्दल आता अन्याय करते का? काय होतंय आणि सायलीला हा कसला त्रास होतोय? सायली का बरं एवढी अस्वस्थ दिसते आहे? इथे आल्यापासून मला आता ती काही खुश दिसतच नाहीये. काय घडलं असेल नक्की? हा विचार प्रतिमा करत देवाकडे सायलीला मनःशांती लाभू दे यासाठी आता प्रयत्न करते. पण त्याच वेळेला मात्र इकडे प्रतिमा आत्यांना वाटतंय काय करू, सायलीशी बोलून घेऊ का? आणि ती सायलीकडे येते. सायली, मला सांग ना, तू का विचारलंस की आता हा आवाज कुणाचा आहे? सायली म्हणते, प्रतिमा आत्या, तुमच्यापासून काय लपवू मी? जेव्हापासून हा आवाज ऐकलाय ना, तेव्हापासून मला सतत असं वाटतंय की मी सुद्धा लहानपणी अशीच बोलायचे. आणि त्यावरती प्रतिमा सांगायला लागते, बाळा, म्हणजे बऱ्याचशा लहान मुलांचे आवाज सारखे असण्याचा संबंध असतोच, त्याच्यात काही वेगळं नाही आहे अगं. त्यावरती ती म्हणते, पण प्रतिमा आत्या, मला आता असा हाच आवाज आत्तासुद्धा ऐकू येतो. मला खरंच कळत नाही आहे की हे सगळं काय आहे ते. आणि त्यावरती प्रतिमा आत्या सांगायला लागते, हे बघ बाळा, मला काय वाटतं माहिती आहे का? तू एकदा ना मधुभाऊंची भेट घे ना. बरेच दिवसात तुझी आणि मधुभाऊंची भेट झालेलीच नाही आहे आणि त्यामुळे कदाचित तुला या सगळ्यामध्ये त्रास होत असेल किंवा मधुभाऊंना भेटण्याची इच्छा होत असेल. प्रेग्नन्सीच्या काळामध्ये होत असतं असं, म्हणजे प्रेग्नन्सीच्या काळात आपली माणसं आपल्याला भेटावीत असं वाटत असतं. आणि तसंही सायली सांगायला लागते, प्रतिमा आत्या, अहो किती छान सांगितलं तुम्ही. म्हणजे खरंच तर मला मन आता होतंच होतं की आनंदाची बातमी आता मी कधी एकदा मधुभाऊंना जाऊन देते. पण आत्ताच्या आत्ता मी मधुभाऊंच्या इकडे जाते. यावरती प्रतिमा सांगायला लागते, थांब सायली, तू आत्ता नको जाऊस, मी आहे ना. आपण एक काम करूया, आपण दोघीजणी जाऊया. मी पटकन आवरते आणि आवरून आता आपण निघूया. असं म्हटल्यावरती सायली आता सांगायला लागते, ठीक आहे प्रतिमा आत्या. आणि त्यानंतर सायली विचार करते, बरोबर आहे, माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर का दुसरं कोणी देऊ शकत असेल तर ते आहेत फक्त मधुभाऊ. मधुभाऊंच्या व्यतिरिक्त दुसरं कोणीच मला या प्रश्नांची उत्तरं देऊ शकणार नाही आहेत. आणि त्यासाठी मग आता सायली आणि प्रतिमा या दोघीजणी मधुभाऊंकडे जायला निघालेल्या असतात. तर दुसरीकडे आपण पाहिलंय की सचिनला जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे. सचिनला जरी जेलमध्ये टाकण्यात आलं तरी आपण पाहिलंय की त्याने आता अस्मिताला ऑलरेडी धमकी दिलेली असते की आता तर खरा अध्याय सुरू झालेला आहे. अस्मिताला तर असं वाटतंय किंवा बाकी सगळ्या घरच्यांना असं वाटतंय की सचिन हा चॅप्टर तर आपण क्लोज करून टाकलेला आहे. पुन्हा त्या सचिनच्या वाटेला जायचं नाही आहे किंवा पुन्हा त्या सचिनला या सगळ्यामध्ये इकडे भेटायचं सुद्धा नाही. पण सचिनने आपण पाहिलं की त्याच वेळेला धमकी दिलेली असते की हा तर आता सुरू झालेला मॅटर आहे, यानंतर आता मी काय करेल ते माहीत नाही आहे. आणि सचिनने ताबडतोब भेट घेतली, ती म्हणजे साक्षीची. साक्षीला समजलंय की सचिनला जेल झाली. मुळातच आता साक्षीने प्लास्टिक सर्जरी करून घेतलेली आहे. मोस्टली तिचे सगळे सेशन्स कंप्लीट झालेले आहेत आणि प्लास्टिक सर्जरी करून आता ती सचिनकडे आलेली आहे आणि मुळातच ती टेस्ट घेते आहे की सचिन आपल्याला ओळखतोय का. आणि त्यानंतर सचिन समोर येऊन ती उभी राहिलेली आहे. ज्या वेळेला सचिन समोर येऊन ती उभी राहते आणि सचिन सांगतोय, कोण आहात तुम्ही? आणि त्यावरती ती सांगायला लागते, असं काय करताय, मी तुमची वकील. यावरती तो म्हणतो, मला वकील कोणी नेमलाय? आणि त्यावरती आता ती सांगायला लागते, साक्षी शिखरे यांनी. यावर तो म्हणतो, काय, साक्षी शिखरे यांनी? त्यावर आता त्या का नाही आल्यात? त्यावरती ती सांगायला लागते, काही नाही, त्यांनी तर आता प्लास्टिक सर्जरी केलेली आहे ना. आणि त्यावर सचिन, एक मिनिट, साक्षी, तू जरी प्लास्टिक सर्जरी केली असलीस ना तरी मी तुझा आवाज ओळखलाय, पण काय हुबेहूब झाले ग, म्हणजे आता कोणीच तुला ओळखू शकत नाही आहे. म्हणजे तू या सगळ्यामध्ये आता उघड माथ्याने वावरू शकतेस. हां, पण तुझा आवाज मात्र ओळखू येत आहे आणि आवाजावरून मी तुला ओळखलेला आहे आणि त्या आवाजाचं तुला काहीतरी करायलाच पाहिजे. यावरती ती म्हणते, माझं डॉक्टरांशी तसं बोलणं झालंय, आता बघूया, जर का घशाचं काही छोटं मोठं ऑपरेशन करून आवाजामध्ये थोडाफार बदल करण्यात आला तर मात्र ते करणार आहेत. सचिन म्हणतो, व्हेरी गुड, आता मात्र इथून मला पहिलं बाहेर काढ. आणि त्यावर साक्षी म्हणते, त्यासाठीच मी आलेली आहे. आता मी तुला बाहेर काढणार, पण मी फोकसमध्ये येणार नाही आहे. नाहीतर मी साक्षी शिखरे आहे कोर्टामध्ये. आता इकडे तुझं आणि साक्षीचं अफेअर सिद्ध झालं आहे
आणि मी जर का हे केलं तर मी पकडली नक्कीच जाणार. असं म्हटल्यावरती सचिन म्हणतो ठीक आहे. बरं आता तो सांगायला लागतो, अण्णांचं काय चाललंय ते बघ. जा अण्णा या सगळ्यामध्ये आता इकडे सत्संगाच्या मार्गाला लागलेत. यावरती ती म्हणते बघते मी अण्णा काय म्हणतात ते. साक्षी निघून गेलेली आहे. सचिन विचार करतो चला ही आली म्हणजे आता नक्कीच मला इथून बाहेर काढणार, असं सचिन बिंदास झालेला आहे. बरं तोपर्यंत इकडे आता प्रतिमा आत्याने अर्जुनला कॉल केलेला असतो. अर्जुन तू एक काम कर, सायलीला घेऊन मधुभाऊंकडे जा. सायलीला मधुभाऊंची खूप आठवण येते आहे. तू तिला तिथे सोड, मी येतेच मागून. असं म्हटल्यावरती मग आता अर्जुन सांगतो ठीक आहे. आणि तो सायलीला सांगायला लागतो प्रेग्नन्सीची न्यूज तुला मधुभाऊंना द्यायची असेल ना. यावरती सायली मधुभाऊंकडे आली आहे. आणि त्यानंतर अर्जुन आणि सायली आता डॉक्टरांना विचारायला लागतात काय झालं आता मधुभाऊंची तब्येत कशी आहे. त्यावर डॉक्टर म्हणतात अहो मधल्या काही काळामध्ये तुम्ही आलाच नाहीत. यावरती आता सायली म्हणते आमच्याच घरात इतकं काही चालू होतं, प्रिया हे सगळं प्रकरण चालू होतं. असं म्हटल्यावर त्यानंतर लगेच सचिन हे प्रकरण चालू झालेलं असतं. त्यातच सायलीची प्रेग्नन्सी, तिला होणारा त्रास, अस्मिताचा डिवोर्स म्हणजे आणि प्रियाची नाटकं, त्यामध्ये पूर्ण आजीची तब्येत, या सगळ्यामुळे आता मधुभाऊंकडे यायला इकडे सायलीला जमलंच नसतं. आणि सायलीला या सगळ्यांचा खूपच त्रास व्हायला लागतो. आणि ती म्हणते सॉरी डॉक्टर, म्हणजे आमच्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. आम्ही खरं तर यांना भेटायला यायला पाहिजे होतं. काही झालं आहे का, त्यांची तब्येत बिघडली आहे का, आमच्यामुळे त्यांना काही त्रास झाला आहे का. यावर डॉक्टर म्हणतात नाही, तुम्ही गोष्टी ऐकून तर घ्या. अहो काहीच नाही आहे, सगळं काही ठीक चाललंय. उलट त्यांना आता बरं वाटायला लागलेलं आहे. ते कधीपासून मात्र आता तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. आणि आता तुम्ही आलाच आहात ना, तर त्यांच्याशी बोलून घ्या. आणि त्यानंतर मधुभाऊ असं म्हणत सायली आता मधुभाऊंकडे आलेली आहे. आणि ती म्हणते डॉक्टर काय हो, हे रिस्पॉन्ड का करत नाही आहेत. आणि यावरती डॉक्टर सांगायला लागतात हे बघा मॅडम, ते आता रिस्पॉन्ड करतील, पण आता कसं आहे ना, एकदम नाही करणार ते, एकदम घडाघडा बोलू नाही शकणार. ते आता हाताने म्हणजेच हळूहळू लिहायला वगैरे लागलेले आहेत. त्यांना आता पेन दिला ना तर ते लिहू शकतात, पण थोडं थोडं वेळ द्या. लगेचच आताताईपणा करू नका, उगाच त्यांना सगळ्यामध्ये त्रास होईल. असं काही करू नका. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो सायली तू मधुभाऊंच्या इथे थांब, त्यांच्याशी गप्पा मार. त्यांना जर का प्रेग्नन्सीची न्यूज आता सांगितलीस ना तर ते पटकन उठून बसतील. आणि या सगळ्यामध्ये तुलासुद्धा आता इकडे खूप आनंद होईल. असं म्हटल्यावरती सायली आता मधुभाऊंच्या बाजूला बसलेली असते. आणि सायली मधुभाऊंना सांगायला लागते मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे का, म्हणजे आता ज्या क्षणाची तुम्ही वाट बघत होतात ना, माझं बाळ तुमच्या हातामध्ये तुमच्या मांडीवरती खेळवायचं होतं ना, असं असताना तुम्ही आता आजारी पडून कसं चालेल. कारण आता ते बाळ येण्यासाठी फक्त 6-6.5 महिने उरलेले आहेत मधुभाऊ तुमच्याकडे. आणि त्याच्या आधी तुम्हाला बरं व्हायचं आहे बरं का. आणि काय चमत्कार, मधुभाऊ चक्क आता हालचाल करायला लागलेत. डोळे उघडतात आणि इथेच डॉक्टर सांगतात बोला, तुम्ही बोलत राहा. ते आता आधेमध्ये रिस्पॉन्ड करतात. आणि आज तर तुम्ही आलेले आहात ना, त्यामुळे काही प्रश्नच नाही आहे. आणि त्यानंतर सायली आता सांगायला लागते हो मधुभाऊ, माझे प्रेग्नन्सीला 2-2.5 महिने झालेले आहेत. असं म्हणत सायलीने मात्र आता मोठा खुलासा केलेला आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात सायली आता हे सगळं मधुभाऊंना सांगते. मधुभाऊ चक्क उठून बसतात. आणि त्याच वेळेला ते आता सायलीला पेपर आणायला सांगतात. पेपर आणायला सांगितल्यावरती ते सायलीला त्या पेपरवरती काही लिहून देण्याचा प्रयत्न करत असतात. ज्या वेळेला ते आता लिहून देत आहेत तेवढ्यात तिकडून मागून प्रतिमा आत्या आलेली आहे. खरं तर प्रतिमा आत्या आता रविराजांना घेऊन आलेली असते, कारण तिला हे माहिती आहे की इकडे रविराज आणि काहीतरी सत्य शोधून नक्की शकतात. आणि रविराज बाहेरच्या साईडला थांबलेले आहेत. प्रतिमा आतमध्ये आली आणि त्यावर सायली आता सांगायला लागते मधुभाऊ काय तुम्हाला सांगायचं आहे. मधुभाऊ बोलू शकत नाहीत, हे तर डॉक्टरांनी आधीच सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर मग आता मधुभाऊंच्याकडे पेन आणि पेपर दिलाय. मधुभाऊ जे काही लिहितात ते सायली वाचते आहे. आणि सायलीचा आवाज मागून प्रतिमा ऐकते आहे. आणि त्याच वेळेला मग आता मधुभाऊ सांगायला लागतात ती जी घरामध्ये घुसलेली प्रिया आहे ना, ती आता प्रिया नाही आहे. ती म्हणजे तन्वी पण नाही आहे. ती खोटारडी मुलगी आहे, बबली लोखंडे आहे.
असं म्हटल्यावरती मग आता सायली सांगायला लागते, हो मधुभाऊ, आम्हाला माहिती आहे, आम्ही तिला जेलमध्ये पाठवलेलं आहे, तिची रवानगी आम्ही आता जेलमध्ये केलेली आहे, ती जेलमध्ये आहे. पण मधुभाऊ, तुम्ही एक गोष्ट सांगू शकाल का, खरी तन्वी कोण आहे? मला तर छोट्या आता लहान मुलीचे जे काही आवाज ऐकू येत आहेत ना, ते आवाज इकडे तन्वीचाच आहे असं मला वाटतंय. आणि का कुणास ठाऊक मला आता असं वाटतंय की हा आवाज माझा आहे का? मधुभाऊ बोला ना. मला आता या प्रेग्नन्सीमुळे आता असं झालंय ना की मला असं वाटतंय, काय खरं आणि काय खोटं, माझ्या बाबतीत काय घडतंय तेच मला कळत नाही आहे. मधुभाऊ सांगा. त्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, मुळातच प्रिया आता जे गाठोडं घेऊन घरामध्ये आली होती तन्वी म्हणून, ते गाठोडं दुसरं तिसरं कुणाचंच नाही आहे, ते गाठोडं आहे म्हणजे सायली तुझं. आणि हे सत्य ज्या वेळेला आता मागून प्रतिमा आत्या ऐकत असते, प्रतिमाच्या तर पायाखालची जमीनच सरकली. काय बोलून गेले मधुभाऊ? अचानकपणे हे काय बोलून गेले? तिला काहीच कळायला मार्ग नाही. पण मधुभाऊंनी लिहिलेली गोष्ट आता वेळेला पाहिलेली आहे, ती म्हणजे आता इकडे प्रतिमा आत्याने, तर तिला धक्काच बसलाय. तितक्यात रविराजांना धक्का बसलाय आणि जसं जसं सत्य आता सगळ्यांना समजायला लागलंय, सगळ्यांनाच धक्का बसणार. आणि या सगळ्या प्रकारामध्ये मात्र सायलीच खरी तन्वी आहे हे सत्य मधुभाऊ सगळ्यांच्या समोर आणणार आहेत. आणि त्यानंतर सायलीच खरी तन्वी आहे या सत्याचा उलगडा होणार. आणि मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला अजून कोणत्या मालिकेचे रिव्ह्यू व्हिडिओ बघायला आवडतील ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद. सगळ्यांनी काळजी घ्या आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.